हॅलो, नमस्कार सर्वांना। सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ। सर्वांच्या मनातल्या चांगल्या इच्छा पूर्ण हो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते व आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। आज मी तुमच्यासोबत खिचडीपासून बनवलेली वड्यांची रेसिपी शेअर करणार आहे। त्याच्यासाठी एक मोठा कांदा घेतला आणि कांदा चिरून घेतला। 7-8 लसणच्या पाकळ्या घेतल्या होत्या। लसणही जाडसर वाटून घेतला। थोडीशी कोथिंबीर घेतली। ती जी खिचडी होती ती खिचडी सगळी अशी एकजीव करून घेत आहे मी हाताने। त्याच्यामध्ये मग आता कांदा ॲड करून घेणार। खिचडी या प्रकारे चांगली एकजीव केल्याच्या नंतर मी त्याच्यामध्ये कांदा ॲड करून घेतला। जाडसर वाटलेलं लसण टाकलं, थोडीशी चटणी टाकली आणि मॅगी मसाला टाकून घेतला। मॅगी मसाला आणि सर्व मिश्रण सगळे एकजीव करून घेतलं। त्याच्यामध्ये आता ही कोथिंबीर टाकून घेऊन त्याचे मी छान असे छोटे छोटे गोळे बनवून घेणार आहे। जसे की आपण आलू गोंड्यासाठी जे गोळे बनवतो त्याप्रमाणे गोळे बनवून घेणार आहे। इथे मी दुसऱ्या बाउलमध्ये थोडंसं बेसन घेतलं। बेसनामध्ये थोडीशी हळद, मीठ आणि चटणी टाकली आणि ज्याप्रमाणे आपण आलू गोंडे किंवा मिरचीचे भजी तळण्यासाठी पीठ भिजवून घेतो त्याप्रमाणे मी बेसन पीठ भिजवून घेणार आहे। मिश्रण आपलं तयार झालं आहे। आता मी जे खिचडीचं जे मिश्रण तयार केलं होतं, एकजीव करून घेतलं होतं, त्याचे गोळे बनवून घेणार आहे। ब्रेड क्रम ऐवजी मी इथे रवा वापरणार आहे। इथे माझे गोळे बनवून तयार झाले। नंतर मी इकडे कढाई ठेवली आणि कढाईमध्ये तेल तापवण्यासाठी ठेवलं। खिचडीचे जे गोळे तयार करून घेतले होते ते मी रव्यामध्ये रोल करून घेतले आणि रव्यामध्ये रोल करून घेतल्यानंतर त्याला चांगल्या प्रमाणे रवा लागला आणि रवा लागल्याच्या नंतर मी ते गोळे बेसन पिठामध्ये डीप करून इथे फ्राय करायला टाकले आणि मंद आचेवर मी हे सर्व जे खिचडीचे आपण जे भजे बनवणार होतो ते सगळे असे डीप फ्राय करून घेतले मंद आचेवरती। आता मी एक एक करून सर्व गोळे अगोदर बनवून घेणार आहे, मग लगेच तळायला पण ते सोपे होऊन जातील। इथे आपले सर्व गोळे असे बनवून तयार आहे। त्या सर्वांवर मी रवा याप्रमाणे रोल करून लावून घेतला आहे। नंतर बेसन पिठामध्ये डीप करून पुन्हा मंद आचेवर त्यांना डीप फ्राय करायला टाकले। आपले जे हे खिचडीचे वडे आहेत हे सर्व डीप फ्राय झाले आहेत। आता मी ते सर्व एका प्लेटमध्ये काढून घेतले आणि याप्रमाणे आपले जे खिचडीपासून आपण जे बटाट्यासारखे वडे बनवले होते ते पहा किती सॉफ्ट आणि किती छान झाले आणि खूप टेस्टी पण झाले होते। त्याच्यानंतर मी ते टोमॅटो केचपसोबत ट्राय केले, खाण्यासाठी पण खूप टेस्टी झाले होते। आणि काही मिश्रणाचं मी काय केलं, असं पेटीस बनवून घेतले तव्यावर। त्याच्यानंतर इकडे मसाला चाय ठेवली होती, इथे माझी मसाला चाय पण झाली आणि मग संध्याकाळचा नाश्ता माझा तयार होता। कशी वाटली रेसिपी तुम्हा सर्वांना मला कमेंट करून नक्की सांगा। तुम्ही पण ही रेसिपी ट्राय करा आणि चांगली वाटल्यास मला कमेंट करा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद। सर्वांना श्री स्वामी समर्थ।